जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आहे 22 जानेवारी 2024। श्रीराम प्राण प्रतिष्ठा अयोध्या येथे, श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे मी जाणार आहे। तर आता सध्याला आहे मी माहूरमध्ये। तर माहूरहून नागपूरला, नागपूरहून अयोध्याला जाणार आहे। तर ट्रेनची तिकीट बुकिंग वेटिंगमध्ये आहे। तर त्यासाठी मी इथे थांबलेलो आहोत। आज 22 तारीख आहे आणि उद्या 23 तारखेला तर पोहोचू अशी अपेक्षा आहे। तर आज प्राण प्रतिष्ठा आहे, तर आज आपण लाईव्हच बघत जाणार आहोत आणि सर्व गावे शहर भगवेमय झालेले आहेत। भगवे झेंडे, श्रीरामचे झेंडे, श्री हनुमानचे झेंडे सर्व लागलेले आहेत। तर सर्व तालुके, गाव, जिल्हा सर्व तयारीमध्ये आहेत उत्सव करण्यात। तर उत्सव करायला आपण पण तयार आहोत। तर मी पण जातोय नागपूरहून अयोध्येला। तर आता सध्या माहूरला आहे। तर चला नागपूरला आपण निघूया। सकाळचे 8 वाजलेले आहेत, बरोबर 8 वाजता मी निघतोय इथून, तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे। तर माहूरला मी जतून सोलापूरला, सोलापूरहून अक्कलकोट, तुळजापूर, नळदुर्ग ते डायरेक्ट नळदुर्ग ते तुळजापूर ते डायरेक्ट मी इथे माहूरगड रेणुका देवीच्या दर्शनाला, एक शक्तिपीठ आहे इथं, दुसरं शक्तिपीठ दर्शनाला आलेलो होतो। तर इथून मी निघतोय अयोध्यासाठी। तर चला कंप्लीट गाईड असेल तर सोबत राहा। सो गाईज 8:01 मी रूम चेकआउट करतोय। तर ही रूम आहे आणि ही रूम 250 रुपयेमध्ये मी घेतलेलो आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे। तर चला तुम्हाला थोडा बाहेरचा व्ह्यू दाखवून देतो। सगळे भगवे झेंडे लावलेले आहेत आणि समोरच बसस्टँड आहे। तर इथून रिक्षा पण जातात माहूरगडावरती। माहूरगडाला या, तिथं गड पण, किल्ला पण आहे रामगड। तर बघू शकता सगळे भगवे झेंडे लागलेले आहेत। सो गाईज बरोबर 8ची बस भेटलेली आहे, बघू शकता, किनवट नागपूर। तर इथून डायरेक्ट नागपूरला किती तास जाते? 3 तास, 4 तासपर्यंत पोहोचेल नागपूरला। तर चला माहूरमधनं नागपूर 218 किलोमीटर आहे। तर बघू शकता सुखपथ आहे, घाट व्ह्यू आहे। तर इथून थोडं डोंगर आहे, घाट आहे। तर आपण कुठे किनवट नाही, सांगली हां, नागपूर अयोध्याला, नागपूरमधून अयोध्याला का घेतं का? काय नाही, 1200 रुपये नाही। सो गाईज तर बस थांबलेली आहे नाश्त्यासाठी। एक 15 अर्धा तास झाला, 8:30 वाजलेले आहेत आणि अर्ध्या तासानंतर बस नाश्त्यातच थांबले, 10 मिनिट थांबते। तर इथून पुढं डायरेक्ट नागपूर। सो गाईज टायमिंग झालेलं आहे 9:08 आम्ही पोचलेलो आहोत आर्णी तालुका येथे। तर बघू शकता आर्णीचं बस स्टँड आहे ते। 2 मिनिट बस थांबते आणि बसची नोंद केली जाते, मग तर बस निघते इथून। समोरचा व्ह्यू आहे, तेवढं काय बस स्टँड मोठं नाही, तर छोटंसं बस स्टँड आहे। तर बघू शकता इकडे पण राम प्राण प्रतिष्ठासाठी तयारी चालू आहे। तर सगळे रॅली वगैरे काढत आहेत।
नाक्यावरती बस स्टँड असेल तर चला बघूया. सो गाईज फायनली मी येऊन पोचलेलो आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे. तर समोर बघू शकता हे नागपूरचं बस स्टँड आहे. तर इथून बघूया रेल्वे स्टेशनला जाऊया आणि तिथून पुढे बघूया. झूम कितना करना पडेगा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो मी आलो आहे नागपूर येथे. नागपूर येथे येऊन उशीर झाला, 1-1.5 तास झाला आणि आता वाजलेले आहेत 3 आणि मी ट्रेनने न जाता ट्रेनचं तिकीट कॅन्सल केलं. वेटिंगमध्ये होतं, कॅन्सल करून आणि आता बस बुक केलो आहे. AC बस आहे ती स्लीपरला 1850 रुपये 1850 रुपये बुकिंग केलं आहे. तर बघूया इथेच बसस्टँडच्या बाजूला खूप सारे आहेत. तिथं श्रीराम ट्रॅव्हल्स म्हणून आहे, तिथनं बुकिंग केलं आहे. तर बघूया पुढं कसं होते जर्नी. तर पैसे निम्मे संपलेले आहेत, निम्म बजेट राहिलेलं आहे. चला. सो गाईज तिकीट बुकिंगच्या स्टॉलजवळ रिक्षा न्यायला आली. रिक्षा आहे बघू शकता ही. आणि इथं एक साथीदार भेटले, ते पण अयोध्याला चालेत. आता आपण सोबत जाणार आहोत. तर एक तर फ्रेंड भेटलेला आहे, तर काही विषय नाही आता. तर बघू शकता अयोध्येच्या सिटीतून कुठे घेऊन चला. इथंच काय पुढं मित्रांनो मी बसलोय बसमध्ये स्कॅम झालेला आहे. तर एका स्लीपरच्या व्लॉग कंटिन्यू करतोय मी. तर बघूया जाता जाता रस्त्यात थोडाफार व्ह्यू दिसला. तर आज 22 जानेवारी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि उद्या अयोध्येच्या दर्शनासाठी भाविकांना मोकळं करण्यात आलेलं आहे. तर चला. इस कार्यक्रम का आयोजन को सफल करने के लिए मैं सभी राम भक्तों को तहे दिल से मैं शुभेच्छा। ये बस अयोध्या डायरेक्ट जाती है, तो आप लोगों से एक विनती है कि इस बस में बैठे हुए सभी ये डायरेक्ट अयोध्या अपना लड्डू पहुंच जाएगा, सबको लड्डू बांटा जाए इसमें। मैं एक बार फिर सभी राम भक्तों को, पूरे देशवासियों को सो गाइस रामचा प्रसाद बघू शकता तुम्ही. बसमधून मला एका काकाने दिलेला आहे. तर प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक नाक्यावरती वरात चालू आहे. तर मग चेहरा बघू शकता. तर तेलकट झालेला आहे. तर संध्याकाळचे 5:35 वाजलेत. 5:35 वाजता अजून नागपूर शहराच्या बाहेर पडलेलो नाही. तर चला बघूया. तर मित्रांनो ही आहे बस आणि इथं मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेला आहोत. माझं 4थं राज्य आहे हे जे मध्य प्रदेश. मी एंट्री करतोय आता. समोर बघू शकता हे हॉटेल आहे ते
जेवण्यासाठी थांबले, तर बघूया काय काय भेटते. तर मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्ही आलो आहे सुलतानपूरमध्ये आणि इथं बघू शकता अयोध्या इथून 71 किलोमीटर आहे आणि नागपूरमधल्या बसवाल्यांनी स्कॅम केलेला आहे. तर तिथून अयोध्याला बस जाते म्हणून सांगून तिकीट काढून सोडलेले आहे. तर अयोध्या इथून 71 किलोमीटर आहे, इथं सोडलेत, बस जात नाही म्हणून असला स्कॅम. नागपूरमध्ये सगळ्यांचे तिकीट सगळ्यांची होते ती श्रीराम ट्रॅव्हल्स आहे, त्या प्रत्येक एक 10-12 जण होते ते त्यांचे स्कॅम केलेले आहेत. तर चला बघूया, इथनं पुढं UP परिवहन मंडळच्या बसनं जायचं आहे, तिथून बघून काय होतं. सो गाईज, मी आहे सुलतानपूरच्या बसस्टँडवरती आणि ही अयोध्येची बस लागली आहे. उत्तर प्रदेश परिवहनचं 98 रुपये तिकीट आहे आणि इथून अयोध्येला जायचं आहे. तर बघूया इथनं काय काय होतं. बघू शकता समोर सुलतानपूरचं बसस्टँड आहे. इथून काय सांगतो, इथं स्कॅम होते. तर थंडी पण खूप आहे, बघू शकता अजून पण धुका आहे. 9 वाजलेला आहे टायमिंग. तर चला, तो फायनली मी येऊन पोचलेलो आहे रूमवरती आणि रूम मिळाली आहे 2000 रुपयेमध्ये. तर रूम अशी आहे. इथून 3 किलोमीटर राम मंदिर आहे. तर राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरती रूम भेटलेली आहे. तर बहुत कंडिशन खूप खराब आहे. तर अयोध्येला यायचं असले तर 1.5 महिना सोडून हा व्लॉग मी उद्या परवा टाकेन. तर आता सध्याला 23 जानेवारीच्या म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या आत यायची घाई करू नका. तर उशीर आहे अजून. आज 23 जानेवारी आहे आणि मी अयोध्यात पोचलेलो आहे. तर अजून इथं VIP लोक आहेत, तिथं दर्शन होणार आहे. तर हा व्लॉग मी इथेच संपवतो. व्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.